एक शेतकरी दररोज पहाटे उठतो, गायींची काळजी घेतो, चारा देतो, औषध देतो. पण 3 वेळा गाभण करूनही गाय गाभण राहत नाही. आणि तिथून सुरू होतो मोठा तोटा. हीच आहे रिपीट ब्रीडिंगची समस्या. जेव्हा गाय 3 किंवा अधिक वेळा सेवा करूनही गाभण राहत नाही, तेव्हा शेतकऱ्याचं दूध उत्पादन कमी होतं. कॅल्विंग इंटरवल वाढतो आणि खर्च वाढतच जातो. पण असं का होतं? पोषणाची कमतरता, खनिज आणि विटॅमिनची उणीव, गर्भाशयातील इन्फेक्शन, चुकीची AI टायमिंग किंवा अंडोत्सर्जनातील समस्या. एक छोटा चुकीचा निर्णय आणि महिन्यांचा तोटा. पण उपाय आहे संतुलित आहार, योग्य हीट डिटेक्शन, 12 ते 18 तासात योग्य AI, स्वच्छता आणि नियमित तपासणी, आणि सर्वात महत्त्वाचं वेळीच पशुवैद्यांचा सल्ला. लक्षात ठेवा, आरोग्यदायी प्रजनन बरोबर जास्त दूध उत्पादन बरोबर जास्त नफा. जर तुम्ही डेअरी व्यवसाय करत असाल, ही माहिती नक्की शेअर करा, कारण माहितीच तुमचा खरा नफा वाढवते.